आज मराठा समाजातर्फे छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकमध्ये आगळं वेगळं आंदोलन करण्यात आले। याच्यामध्ये लोटांगण घालून शिवाजी महाराजांकडे अभिवादन करून हे आंदोलन करण्यात आले। नेमक्या मागण्या काय आहेत तुमच्या? तुम्ही कशामुळे आंदोलन केले? आज आम्हाला मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं आहे। आज यांनी 10% आरक्षण दिलं, साधं आमच्या मुलांचं प्रमाणपत्रसुद्धा निघत नाही। का हे शरद पवार सरकार, शिंदे सरकार, ठाकरे सरकार आणि फडणवीस सरकार यांनी एकत्र येऊन बैठक घेऊन याच्यावर तोडगा काढू शकत नाही का? पण हे जाणून बुजून आमच्या मराठा समाजाला यांनी धारेवर धरलेला आहे। का यांना मराठी समाज यांना मतदान करत नाही का? आज आमचा समाज एवढा मोठा आहे, आज मराठा समाज हा मोठा भाऊ आहे। आज यांनी प्रत्येक याला आमचे कित्येक वर्षापासून आम्ही या मराठा आरक्षणासाठी आम्ही लढत आहोत, तरी पण यांनी आम्हाला आरक्षण आतापर्यंत दिलेलं नाही। आज आम्ही छत्रपती महाराजांसमोर एवढंच विनंती करतो की हे जेवढे नेते आहे की महाराज या नेत्यांना सद्बुद्धी देव आणि मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण ओबीसीतून मिळवून देव। तुम्ही लोटांगण घालून आंदोलन केले, तुम्हाला काय संदेश द्यायचा लोटांगण घालून? आज या ठिकाणी मराठा मावळा संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराजाला लोटांगण घालून हे संदेश देतोय की मराठा समाजाला जर आरक्षण पाहिजे असेल तर सत्ताधारी आणि विरोधक दोघांनी एकत्रित आलं पाहिजे आणि दोघांनी एकत्रित येऊन मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळालं पाहिजे आणि मिळू शकतंय ते दोघं एकत्र आले तर। त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजाला आम्ही साकडं घालतोय, सत्ताधारी आणि विरोधकी नेत्यांना बुद्धी घालू दे की मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण द्यावं म्हणून। या ठिकाणी शरदचंद्रजी पवार साहेब असतील, उद्धव ठाकरे असतील, नाना पटोले असतील, त्याचबरोबर अजितदादा असतील, फडणवीस असतील, एकनाथ शिंदेसाहेब असतील, या सगळ्याला आमची विनंती आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजाला विनंती करतोय, लोटांगण घालतो त्यांच्यासमोर की यांना बुद्धी दे आणि मराठा आरक्षणासाठी सगळे एकत्र येऊ। तुम्ही त्या सगळ्यांना एकत्र येण्याची बोलताय, पण त्याचबरोबर तुम्ही त्यांच्या विरोधात नारेसुद्धा दिलेत आणि तुमच्या महिला यांनी त्यांना चपलेने सुद्धा मारले त्यांच्या फोटोंना। तर त्या म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना एकत्र यायला सांगता, दुसरीकडे त्यांच्या विरोधात तुम्ही घोषणाबाजी करताय, म्हणजे काय उद्दिष्ट आहे तुमचं? या ठिकाणी मराठा मावळा संघटनेचा कुठलाही उद्देश कुणाला चपला मारण्याचा नाही, तेही माणसंच आहेत, त्यामुळं कुणाला चपला मारण्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आमच्या संघटनेचा कुठलाही माणसानं ठरवलेलं नाही की कुण्या नेत्याला चप्पल मारणे हे चुकीचं आहे, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो। आमचं एवढंच म्हणणं आहे, सत्ताधारी असो किंवा विरोधी असो या दोघांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही लोटांगण आंदोलन केलेलं आहे। नेमक्या काय मागण्या आहेत? मराठा मावळ संघटनेच्या अशा मागण्या आहे सर, मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, मराठा समाजाच्या मुलाला आरक्षण मिळालं पाहिजे। सर मराठा माणूस एवढा माग असलेला आहे, तो शेतकरी वर्ग आहे, त्यांनी रात्री दिवसा वाढणेर हाकलायचे आणि रात्री त्यांना डुकरं हाकलायचे आणि शेतकऱ्याच्या मुलाचं शिक्षण कसं करायचं? शेतकऱ्याच्या मुलाचं एवढं माग असलेलं आहे सर की आज शेतकऱ्याच्या मुलाला 50% मार्क पडलेले आणि शेतकऱ्याच्या मुलाला 80% आणि माग दुसऱ्या वर्गाला की 50% त्यांची मुलं आज अधिकारी होतात आणि आमचे मुलं गुरंढोरं सांभाळतात। शेतकऱ्याच्या मुलांना काय करा? शेतकऱ्याची मुलं आत्महत्या करतात, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळत नाही, त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षणसुद्धा मिळत नाही। खूप माग असलेला समाज आमचा आणि आम्ही आरक्षणासाठी लढतोय आणि सर्व राजकीय नेत्यानं एकत्र येऊन त्याचा तोडगा काढावा, त्यांनी आणि आरक्षण मराठा समाजाला द्यायला पाहिजे। खूप तळमळेला लागले सर। विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मराठा समाजाची अपेक्षा आहे। छत्रपती संभाजीनगर, नवराष्ट्र न्यूज, राम बुधवंत।